नाशिक आदिवासी विकास भवनात आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांचा प्रशासनाला थेट इशारा। इगतपुरी येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दारू आणण्यास सांगितल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या प्रकरणासंदर्भात 2024 मधील बातमी आणि पुरावे प्रशासनाकडे सादर करत आदिवासी कन्या संगीताताई कडाळे यांनी आदिवासी विकास भवन नाशिक येथे निवेदन दिले। त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे। जर प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र लोक आंदोलन छेडलं जाईल। आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही, न्याय मिळायलाच हवा। संविधान आदिवासी कन्या संगीता कडाळे आपण बघतोय की विद्यार्थी म्हणजे आदिवासी समाजाचे विद्यार्थी आज या देशाचं भवितव्य आहे। परंतु मला एका गोष्टीची खंत वाटते की इगतपुरीमध्ये आदिवासी समाजाचं जे वसतिगृह आहे मुलांचं, तिथे जे काही भाडखाऊ अधिकारी आहे ते अक्षरशः त्या मुलांचा असा वापर करतात की ते स्वतः त्या मुलांना दारूच्या बाटल्या आणायला लावता आणि त्यांचं खायच्या प्यायच्या वस्तू ह्या विद्यार्थ्यांना आणायला लावता। म्हणजे यांच्यावरती ह्या विद्यार्थ्यांवरती हे असे संस्कार करता आणि तिथे ज्या टायमाला वरिष्ठ अधिकारी येतात त्या टायमाला देखील त्यांच्याकडनं साफसफाईचं काम असेल किंवा त्यांचे जेवणा खावण्याची काही हे असेल, आणायचं असेल दारूच्या बाटल्या, या विद्यार्थ्यांना हे अधिकारी आणायला लावता। म्हणजे असे हरामखोर अधिकारी यांना तिथं राहण्याची हे नाहीये। आणि 2024 ला ही गोष्ट घडलेली आहे की पेपर मध्ये ती बातमी आलेली आहे, परंतु अशा हरामखोरांवरती अजून कुठलीही कारवाई झालेली नाहीये। मला एकच सांगायचं आहे की लवकरात लवकर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यांना एवढे दिवस उलटून देखील यांच्यावरती कारवाई झालेली नाहीये, तर यांना ज्यांनी पाठीशी घातलेलं आहे त्यांना देखील त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अन्यथा येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांच्यावरती कारवाई जर झाली नाही तर आमच्याकडून आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी खूप मोठ्या याचं आंदोलन किंवा उपोषण इथं केल्या जाईल। त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर